गेल्या 2-3 दिवसांपूर्वी नेवाशातील काही नगरसेवकांनी थेट मुख्य अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर लगेचच काल रात्री उशिरा नेवासा नगरपंचायतीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात उपनगराध्यक्षांच्या पतीवर गोळीबार करण्याचा तसेच सतत धमक्या देण्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। तक्रारदार निखिल लक्ष्मण फराटे वय 40 जे सध्या नेवासा नगरपंचायतीत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की उपनगराध्यक्ष सौ शालिनी सुखधान यांचे पती संजय लक्ष्मण सुखधान हे त्यांच्या पदाचा गैरवापर करून वारंवार बेकायदेशीर कामांसाठी दबाव टाकत होते। मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी फराटे यांना शिवीगाळ मारहाण करण्याचा प्रयत्न तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या असल्याचा आरोप केला आहे। घटनेबाबत अधिक माहिती देताना फराटे यांनी सांगितले की दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी कार्यालयीन चर्चेदरम्यान संजय सुखधान यांनी उघडपणे धमकी दिली। त्याच दरम्यान सुमारे 7:45 वाजता कार्यालयातून निघाल्यानंतर त्यांनी आपल्या चारचाकी वाहनावर बुलेट मोटरसायकलने धडक दिली। यानंतर खोलेश्वर गणपती चौकाजवळ त्यांनी रस्ता अडवून थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। पहिल्या गोळीपासून फराटे थोडक्यात बचावले तर दुसऱ्या गोळीच्या वेळी कट्टा अडकला असल्याने मोठी दुर्घटना टळली। जीवाच्या भीतीने फराटे घटनास्थळावरून निघून गेले। फराटे यांच्या म्हणण्यानुसार आरोपीचा स्वभाव आक्रमक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्यांनी सुरुवातीला तक्रार दाखल केली नव्हती। मात्र आरोपीचे साथीदार अजूनही पाठलाग करत असल्याची भीती निर्माण झाल्याने अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकरणी संजय लक्ष्मण सुखधान राहणार नेवासा यांच्या विरुद्ध जीवघेणा हल्ला, सरकारी कामात अडथळा आणणे, धमक्या देणे यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दरम्यान या घटनेमुळे नेवासा परिसरात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। पोलीस पुढील तपास करत आहेत। अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।